तुम्ही आमच्या एकूण बाळा दादा राहू दे, चल घरला चल बाळा दादा. भीम, ते मला काही समजत नव्हतं म्हणून मी असं बोलून गेलो की ती मुकी आहे. एकदा जाऊन तिला समजवावं लागेल. जर चुकून जरी ती काय बोलली तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. नाही बाळा दादा, ती काय बी नाही बोलणार, कारण तिला चांगलंच माहित आहे का जे लोक तिला विचारायला आले होते तशी माणसं त्यांच्या बी समाजात होती जी त्यांच्या संग असंच काय बी करत असतील. त्यामुळे बाळा दादा, तू त्याची काळजी नका करूस, पण त्यांच्या संग बोलायला तर पाहिजेच ना. भीमाबाई, मी काम शोधायला जातोय. आणि हा भीम आणि आनंद, आता शाळा बंद आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनी घरामध्ये शिका. आणि मंजुळा, तू भी आणि बाळा, तू भी तुझ्या बाजा वाजवण्याच्या कामावर लक्ष दे. हे बघ बाळा, जीवनामध्ये समस्या येतात जातात, पर त्या समस्यांना सोबत घेऊन जीवन पण जगलं पाहिजे ना. मामा ऐका, मी सुद्धा अभ्यास करीन. हा बाळा, परत येताना तुझ्यासाठी वही आणि लेखणी घेऊन येतो. आई, जाऊन त्यांच्या संग बोल ना. मी काय बोलणार त्यांच्याशी? हेच की महाराज, ती बाई मुकी आहे. बाळा आणि भीमरावने देखील आम्हाला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मुकी आहे? होय महाराज. आणि त्या दोघांनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं की तुम्ही दोघं काही विचारू शकला नाहीत त्यांना? नाही महाराज, आम्ही विचारलं होतं, पण भीमरावने झोपडीच्या बाहेर एक कागद चिटकवला होता. त्याच्यावर लिहिलं होतं विश्रामगृह, आणि बोलत होता की कोणीही पैसे देऊन या झोपडीत राहू शकतं म्हणून. तर महाराज, अशामध्ये समजलं नाही की त्याला काय विचारायचं आणि कसं विचारायचं. लाज नाही वाटत तुम्हाला की त्या अस्पृश्य जातीच्या लहान मुलांनी असं काहीतरी केलं की तुम्हा दोघांचं डोकं चालणं बंद झालं? अरे, त्यांनी नाही सांगितलं? आजूबाजूच्या गावी जा, माहिती काढा. कुणी ना कुणी असेल त्याला ज्या मुख्या मुलीबद्दल काही ना काहीतरी नक्की माहित असेल. होय महाराज. आणि हो, आता जर हे काम नाही होऊ शकलं तर तुझा हा विद्रूप चेहरा घेऊन पुन्हा येऊ नकोस. ह्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणवतोस, परंतु एक काम होत नाही तुझ्याकडून, आणि कोणतंही काम करूनही घेता येत नाही. जा.
या पोरीबद्दल माहिती केलं पाहिजे. ती रामजीच्या घरात नाही जात, पर ती भीमाबाई एवढ्या लवकर हिच्या झोपडीत कशी काय शिरली आणि दरवाजा बी बंद केला. काहीतरी गडबड आहे. या पोरीबद्दल माहिती केलंच पाहिजे. बघा, माझा पाय जमिनीवर नाही तर या फडक्यावर आहे. त्यामुळं तुमची ही जागा अपवित्र अशुद्ध नाही बनणार. जरा बोलायचं आहे तुमच्या संग, नंतर जाईन म्या. काय सांगायचंय? तुम्ही इथं जलमभर नाही राहू शकत, तुम्हाला बी माहिती आहे. तर पुढं काय विचार केलाय तुम्ही? तुमच्या घरचा पत्ता द्या तुम्ही. मी असं सांगून धाडते की तुम्ही इथं हाय म्हणून. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी कधीच त्या लोकांच्या जवळ नाही जाणार. त्या लोकांनी माझं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं. मला पुन्हा त्या लोकांमध्ये नाही जायचंय, जिथे लोक विधवेला अभिशाप देऊन जगण्यासाठी सक्ती करतात. मग एक इलाज हाय. काय? सावित्रीबाईंचं नाव ऐकलं असेलच ना तुम्ही? त्यांचा आश्रम आहे पुण्यात. तिकडे जावा तुम्ही. तिथं विधवेला शिकवून स्वावलंबी बनवलं जातं. पण मला आत्मनिर्भर नाही बनायचंय. मला तर विधवेसारखं जगायचंच नाहीये. मला तर पुन्हा एकदा लग्न करून सौभाग्यवतीसारखं जगायचं आहे. आनंदात राहायचंय. समाजाच्या मला अनावश्यक बंधनापासून दूर राहायचंय. बाळानं सांगितलं मला की कोणीतरी होते ज्याने तुमच्या संग आयुष्य सुरू करायचं होतं, पर ते आलं नाही. त्यांचा मला पत्ता द्या. मी विचारते त्यासनी की ते का नाही आले. कशा जाल तुम्ही? त्याचं कुटुंब त्या भागातील सर्वात स्पृश्य आणि श्रेष्ठ परिवार आहे. धर्म, कर्म, परंपरा अक्षरशः मानलं जातं त्याच्या घरात. तुमची सावली जरी त्याच्या घराच्या जवळपास पडली ना, तर ते सगळे अशुद्ध होऊन जातील. जर त्या लोकांना जर कळलं तर की त्यांचा मुलगा कुठल्या तरी विधवेवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायला चाललाय, मग ती लोक स्वीकारतील. आम्हाला दुसरीकडे जाऊन संसार थाटायचा होता, म्हणून घरातून पळाले. पण आता जेव्हा त्याच्या कुटुंबाला माहित पडेल की तुम्ही त्याला शोधायला गेलाय, तर ते मला विधवेपेक्षा ह्या गोष्टीसाठी कधीच स्वीकारणार नाहीत की मी तुमच्या लोकांच्या मध्ये येऊन राहतेय. हे बघा, मी माझं काहीतरी बघीन, म्हणून तुम्ही तो तिथला कपडा उचला आणि निघून जा इथून. तुमच्या राहण्यासाठी जे बी गरजेचं सामान आहे ते समद आहे. बाळादादा जिथं बाजा वाजवतो तिथं जवळच एक दुकान आहे, तिथनं उधार मागून घेऊन आलोय. पिशवी फेकून द्या, पण त्याच्यातलं सामान तुम्ही वापरूच शकता ना, कारण आम्ही कशाला बी हात नाही लावला. आता कवच येऊ नगस, कारण कोणी तुझा अपमान केलेला आम्हासनी नाही आवडणार. भले आम्ही किती बी अस्पृश्य जातीचं असू, पण आमच्यासाठी आमची आई सगळ्यात मोठी आहे. सगळ्यात वरचं स्थान आहे तुझं. त्या पोराच्या घरला आमच्या जाण्यानं लय मोठे संकट येईल, पण तो तुमच्यावर प्रेम करतो तर त्यासनी बी तुमची काळजी असेल ना. त्यामुळे
एक चिठ्ठी लिहू त्यांच्या नावाची. म्या आणि बाळादादा देऊन येऊ रात्रीच्या अंधारात. आणि रात्रीच्या अंधारात त्यासनी आम्हाला भेटाया काय बी तरस नसेल. स्पृश्य जातीचे लोक कसे असतात ते आम्हाला आता समजलं आहे. आई, मुकी आहेस का? वय वय ती मुकी आहे. ही बिचारी काही बोलू नाही शकत. ह्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणवतोस, परंतु एक काम होत नाही तुझ्याकडून. आणि कोणतंही काम करूनही घेता येत नाही. मुकी आहे तर कोणाला काहीच सांगू शकणार नाही. घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. मी तर तुझं भलं करायला आलोय वेडे. ऐक ऐक, ए बघ, हे घे 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 ना. बर बर, ठीक आहे. हे बघ, बाहेर खूपच अंधार आहे. कोणालाच काही माहिती पडणार नाही. आता जे या बंद खोलीत जे होणार आहे ना, ते तू कोणाला सांगू शकणार नाही. कारण तू मुकी आहेस ना. अरे 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 अरे, पळून कुठे चालली आहेस? थांब थांब. हे बघ, सकाळपर्यंत ना मी पण विसरेल, तू पण विसरून जाशील आणि कोणाला काहीच माहिती पडणार नाही. वाचवा, वाचवा, कोणी आहे? वाचवा. शेठजी, तुम्ही एवढ्या रातच्याला हिच्या झोपडीमध्ये काय करत होता? या माणसाने जबरदस्ती करायचा प्रयत्न केलाय माझ्यासोबत. नाही नाही, ही खोटी बोलते. जबरदस्ती करायला नव्हतो आलो मी तर खरं कारण शोधायला आलो होतो. मला माहितीये, नेहमीप्रमाणे नाटक करणारे या भीमरावचं कुटुंब या प्रकरणात देखील नाटक करत असेल. आणि हिचं मुकं होणं त्याच नाटकाचा एक भाग असेल. यासाठी आलो होतो. हे माहिती असताना जेव्हा हिच्या इज्जतीचा विषय असेल तेव्हा ही ओरडेल पण आणि बोलेल पण. आता तुम्ही लोक विचारायला, ही कोण आहे, कुठून आली आहे आणि का आली आहे?
तर सगळ्यात आधी भीमरावाच्या कुटुंबातल्यांनी हे सांगावं की ही मुलगी कोण आहे आणि का आणलंय हिला इथे. यासनी काही बी सांगायची गरज नाही आहे. हेच पुरेसं आहे का ह्या आमच्या इथं भाड्याने राहत आहेत. ह्या तोवर इथं राहतील जोवर ह्या भाडं देतील, मग निघून जातील. तुम्ही जात आतमध्ये. ए थांब, बोललो ना थांब. ए बैरी झालीस का? थांब थांब तिथेच. ही मुलगी कशी काय आतमध्ये जाणार आहे? हं? अरे कोणी हिला विचारणार पण नाही का? ती आमची भाडेकरू आहे आणि तुम्ही त्यांना असा त्रास नाही देऊ शकत. आय बाळा, जिथं खोटं असतं या तिथं ते एवढेच प्रश्न असते आहेत. आणि तू आम्हाला खोटं सांगितलंस. ही पोरगी मुकी आहे, ही बोलू शकत नाही. आणि तुम्हाला लोकांच्या खोट्यानं आमच्या मनात शंका तयार झाली. शेठजी एकदम बरोबर बोलत आहे. या पोरीला तर सांगावं लागल ही कोण आहे आणि कुठून आली आहे. आणि तसं बी तुम्हा लोकांनी आमच्या संघ खोटी बोलायची काय गरज होती? गरज होती, ह्यासाठी गरज होती कारण तुम्ही लोक प्रश्न लय विचारता. तुमच्या गावात कोणीतरी आलं आहे आणि तुम्ही पाहुणचार करायचं सोडून तुम्ही त्यासनी त्रास देताय. अरे उडत गेला पाहुणचार. ए मुली आहे, जर तुला इथं राहायचं असेल ना तर तुला खरं सांगावंच लागेल. असं आम्ही तुला नाही राहू देणार. काय भावांनो? वरच्याने हिच्या नशिबात लिहून ठेवलंय की ही अपशकुनी आहे आणि ही अशीच अडचणींना सामोरी जात जीवनाला शिक्षेप्रमाणे भोगत राहील. या विधवेचं तोंड फार सुटलंय. या जिभेने हिने पुस्तक वाचलंय. हिच्या तोंडात जळता निखारा ठेवायला हवा. खरं ऐकून हे लोक हिच्या संग तेच करतील जे माधवी ताई बरोबर केलं होतं. आम्हाला खरं ऐकायचंय. काय भावांनो, हिनं तर खरं सांगायला पाहिजे. सांगून टाका यांना खरं, नाहीतर हे लोक आपलं काम धंदा सोडून इथंच बसून राहतील. भीम, वय बाळा दादा, सांगू द्या यांना खरं. आपल्याला बी माहित नाही खरं, आपल्याला बी माहित पडलं पाहिजे ना. सांगा खरं, काही बोलू नका आणि गपचूप आत निघून जावा. सांगा ना खरं, सांगा की. ए कुठे जातेस? अगं दरवाजा उघड, बाहेर निघ. आय लवकर बाहेर निघ. आज मध्ये लपून काहीच होणार नाहीये. शेठजी बरोबर बोलतेत, तुला खरं सांगावंच लागल. शेठजी, सकपाळ आहे अस्पृश्य समाजाचा. इथं जे बी लोक आहेत त्यांना हे सांगून तुम्ही मूर्ख बनवू शकता की तुम्ही सत्य जाणून घ्यायला आला होता. परंतु सत्य हे आहे की तुम्ही इथं घाणेरडी नजर घेऊन आला होता. पहिलं तुम्ही तुमच्या सत्याचा स्वीकार करा आणि मग ही पोरगी बी सत्य सांगेल. जर नाही तर तुम्ही इथून निघून जा आणि पुन्हा इथं फिरकू नका. आणि हा, माझी गोष्ट लक्षामध्ये ठेवा. शेठजी याला नंतर बघू की. चला आता इथनं. चला भावांनो, चला याला नंतर बघूया. चला की शेठजी.